हाय, कशा आहात सर्व? घरीच असतील, सुरक्षित असतील, आनंदी असतील. जसं की आपण मागील काही दिवसापासून आपले व्हिडिओ लेक्चर्स टाकत आहोत. माझ्या क्लासचा सर्व स्टाफ चांगल्या प्रकारे बनवत आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे ते लेक्चर्स समजतात देखील. चांगला फीडबॅक देखील आला आहे मला. दिलेला होमवर्क बऱ्यापैकी पूर्ण करत आहेत, याचा मला खूप आनंद होतो आहे. पण याचं दुःखसुद्धा होतं आहे की काही बोटावर मोजण्या इतके असे विद्यार्थी आहेत की ते आपला होमवर्क पूर्ण करून देत नाहीत. बहुतेक त्याने अजून सिरियसली घेतलं नसेल. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या आपल्या बोर्ड एक्झाम होणार आहेत त्या बरोबर टायमावर होणार आहेत. पण आपला जो लॉकडाऊन जेव्हा संपेल, क्लासेस चालू होतील, कॉलेज चालू होतील, त्यात थोडा वेळ निघून गेलेला असेल आणि आपल्याला पोर्शन कवर करायचं आहे. मग यासाठीच आपण हे व्हिडिओ लेक्चर चालू केलेत की जेणेकरून ह्या दिवसाचं जे गॅप आहे तो भरून निघेल. आय होप की यानंतर किंवा यापुढे मला सर्वांचा होमवर्क टाईम टू टाईम भेटेल. तसं पण आपला जो लेक्चर्स आहे, जेवढे लेक्चर्स झालेले आहेत, मला नाही वाटत की 25 मिनिटाच्या वरती कुठचा लेक्चर्स आहे. कारण आम्ही 25 मिनिटाच्या वरती कुठचा लेक्चर्स ठेवलेलाच नाही. मग त्यासाठी तुम्हाला तो लेक्चर्स अटेंड करून तुमचा होमवर्क जो थोडाफार दिलेला असेल अटेंड करून तुम्ही दुसऱ्या गोष्टीही करू शकता. गेम खेळू शकता, बाकी सर्व गोष्टी आहेत. फक्त अर्धा तास तुम्ही तुमच्या स्टडीसाठी द्या. आय होप हे सर्वजण फॉलो करतीलच. आता आपण आज माझ्या लेक्चरला चालू करू. जसं की लास्ट लेक्चरला आपलं ट्रेडिंग अकाउंट्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट मी एक्सप्लेन केला होता. आज मी बॅलन्स शीटचा फॉर्मॅट एक्सप्लेन करणार आहे. जर तुमचे काही डाऊट असतील कुठच्याही सब्जेक्टचे तर तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअप करू शकता, मॅसेज करू शकता किंवा कॉल केला तरी चालेल. ओके, सो आपण आज आता लेक्चरला चालू करूया. सो पहिलं आहे बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीट बद्दल मला थोडंसं सांगायचं म्हणजे बॅलन्स शीट ही अकाउंट नाही, ही स्टेटमेंट आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये आपण डेबिट क्रेडिट आपण मेन्शन करत नाही किंवा इन्कम आणि एक्सपेंडिचर्स नाही मेन्शन करत. इथे आपली स्टेटमेंट असते. इथे आपलं ॲक्च्युली कर्ज आणि आपली प्रॉपर्टी आपली मीन्स आपल्या बिझनेसची ही कुठली आहे आणि किती आहे हे कॅल्क्युलेशन बॅलन्स शीटमध्ये होतं. सो त्याचा स्टडी आज आपण करणार आहोत. त्याचा फॉर्मॅट आपण आज बघणार आहोत कसा आहे. तर पहिले आपण ॲसेट्स साईड आणि लॅबिलिटी साईड काय असते मी सांगतो तुम्हाला. ॲसेट्स म्हणजे माझी प्रॉपर्टी, माझी म्हणजे बिझनेसची, आणि लॅबिलिटीज म्हणजे माझ्या बिझनेसवरती असलेलं कर्ज, ह्या गोष्टी. बरोबर. पण मी आज तुम्हाला ॲसेट साईड पहिली एक्सप्लेन करतो आहे. बरोबर. तर ॲसेट साईडमध्ये पहिलं येतं लँड अँड बिल्डिंग. आता लँड अँड बिल्डिंग म्हणजे काय? तर लँड अँड बिल्डिंग म्हणजे लँड म्हणजे जमीन आणि बिल्डिंग म्हणजे त्या जमिनीवरती उभी राहिलेली इमारत. सो ऑब्वियसली ते आपलं लँड आणि जमीन आणि ती इमारत आपल्याला डोळ्यांनी दिसते, आपण ते फील करू शकतो, म्हणून त्याला टँजिबल म्हटलं जातं. आणि ते वर्षानुवर्षे तिथेच असते आणि वर्षानुवर्षे ती माझी प्रॉपर्टी राहू शकते, म्हणून ती लाँग टर्म ॲसेट्स आहे. बरोबर. त्याच्यानंतर आहे आपलं प्लांट अँड मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरी म्हणजे काय? तर प्लांट अँड मशिनरी म्हणजे एखादी वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी म्हणजे बनवण्यासाठी आपल्याला मशीन लागते, तर त्याला आपण मशिनरीज म्हणतो. एक्झाम्पल, ऊसापासून साखर तयार करण्यासाठी मशीनमधूनच साखर तयार होते. बरोबर.
मग तीसुद्धा माझी आपण आपण पाहू शकतो, फील करू शकतो, म्हणून ते टँजेबल आहे आणि आपण ते वर्षानुवर्ष वापरतो, म्हणून ते लॉंग टर्म ॲसेट्स आहे. त्याच्यानंतर आहे फर्निचर अँड फिक्सर. ऑब्वियसली आपल्या ऑफिसमध्ये टेबल, चेअर ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपलं फर्निचर आहे, म्हणजे हे आपलं ॲसेट्स आहे. म्हणून ते, आणि ते आपल्याला डोळ्याने दिसतं, आपण फील करू शकतो, म्हणून टँजेबल, आणि तेही देखील वर्षानुवर्ष वापरतो, म्हणून ते काय झालं, आपलं लॉंग टर्म ॲसेट्स आहे. ओके. त्याच्यानंतर आहे इक्विपमेंट्स. आता इक्विपमेंट्स म्हणजे काय, तर इक्विपमेंट्स म्हणजे एखाद्या बिझनेस आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्कूलमध्ये जाता की जायचात, त्या स्कूलचा युनिफॉर्म, तुमचे बॅग्स, तुमचे नोट्स, तुमची नोटबुक, हे तुमचे इक्विपमेंट झाले. जसं ॲक्च्युली ते इमेजेसमध्ये मी दाखवलं आहे की फायर ब्रिगेड आहे, त्याचं जॅकेट्स, त्याच्या ज्या बाकीच्या इक्विपमेंट्स आहेत ते त्याचे दिलेले आहेत आजूबाजूला, ते त्याचे इक्विपमेंट झालं, म्हणजे त्याचे तो यूज करू शकतो. मग तीसुद्धा त्याची प्रॉपर्टी झाली. तीसुद्धा आपण डोळ्याने पाहू शकतो, फील करू शकतो, आणि वर्षानुवर्ष ते यूज करतात, म्हणून ते लॉंग टर्म झालं. त्याच्यानंतर आहे प्रिमायसेस. आता प्रिमायसेस म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला, प्रिमायसेस म्हणजे आपली बिल्डिंग ज्या जागेवर आहे त्याच्या आजूबाजूची जी मोकळी जागा आहे त्याला प्रिमायसेस म्हणतो. ऑब्वियसली ते सुद्धा डोळ्याने दिसतं आणि ते वर्षानुवर्षे तिथेच आहे आणि वर्षानुवर्षे ती माझी प्रॉपर्टी राहणार आहे, म्हणून ती लॉंग टर्म आहे. त्याच्यानंतर आहे व्हेइकल्स. ऑब्वियसली व्हेइकल्स म्हणजे काय, गाड्या, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरून नेण्यासाठी जो सोर्स आहे त्याला व्हेइकल्स म्हणतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाड्या वगैरे, बरोबर. मीन्स व्हॅन आहे, कार आहे, प्लेन आहे, ट्रेन आहे. ओके, त्याला व्हेइकल्स म्हणतो. ऑब्वियसली ते सुद्धा डोळ्याने दिसतं आणि ते सुद्धा आपण वर्षानुवर्ष वापरतो, म्हणून लॉंग टर्म आहे. ओके. त्याच्यानंतर लूज टूल्स. ऑब्वियसली लूज टूल म्हणजे एखादी मशिनरी जर रिपेअर करण्यासाठी जे सामान वगैरे लागतं, बरोबर, त्याला लूज टूल म्हणतात. ते सुद्धा आपलं काय आहे, टँजिबल आहे, मीन्स डोळ्याने दिसतं आणि आपल्यासोबत ते वर्षानुवर्ष राहतं, म्हणून लॉंग टर्म ॲसेट्स आहे. त्याच्यानंतर आहे गुडविल. आता जेवढे आतापर्यंत झालेले आहेत मी दाखवले ते सर्व टँजिबल आहेत आणि लॉंग टर्मसाठी आहेत. आता गुडविल जे आहे म्हणजे काय, गुडविल म्हणजे काय, गुडविल हा इंटँजिबल आहे. आता पहिली गोष्ट, आता इंटँजिबल कसं, तर गुडविल एक म्हणजे ब्रँड आहे, एक नाव आहे, त्याला त्या ब्रँडला एक व्हॅल्यू आहे, त्या नावाला व्हॅल्यू असते, त्याला गुडविल म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल तुम्ही बर्गर खायला जाता कुठे, मॅकडॉनल्ड्समध्ये, ते एक नाव आहे की नाही, त्याला व्हॅल्यू आहे. दुसरं पिझ्झा खायला डॉमिनोजमध्ये जाता, आणि केक घ्यायला मॉन्जिनियसमध्ये. आणि तुमचा सर्वात मोस्टली पॉवरफुल ब्रँड मोबाईलमधला म्हणायला गेला तर कुठचा, आयफोन. ब्रँड आहे ना, गुडविल आहे क्रिएट, हो की नाही. त्याच्यानंतर आहे पॅटर्न्स. पॅटर्न्स म्हणजे काय असतं, पॅटर्न्स म्हणजे एखादी गोष्ट, एखाद्या सायंटिस्टने काहीतरी नवीन क्रिएट केलेलं आहे, की हे कोणीच क्रिएट केलं नाही, त्यानेच फर्स्ट टाईम क्रिएट केलं आहे, किंवा काहीतरी नवीन बनवलं आहे, तर त्याला पॅटर्न्स रजिस्टर करावा लागतो, म्हणजे तो त्याचा पॅटर्न झाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्याने 4 व्हीलर बनवली, म्हणजे कार बनवली, त्याने पहिल्या अगोदर काहीतरी स्वतः बनवलं आहे, त्याने तो पॅटर्न रजिस्टर केला होता. ऑब्वियसली तो लॉंग टर्म ॲसेट्स आहे. म्हणजे मला उद्या पैशांची गरज असेल तर ते मी जे इन्व्हेंट केलेलं असेल कुठलीही गोष्ट, तर ती समोरच्याला विकून त्याच्याकडून पैसे घेऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर आहे कॉपीराईट. कॉपीराईट म्हणजे काय, एखाद्याने बनवलेली वस्तू किंवा एखाद्याने बनवलेली स्टोरीज वगैरे आहे, बरोबर, ती तशीच्या तशी कॉपी करणं, त्याला कॉपीराईट म्हणतो आपण. म्हणजे परमिशन घेऊन आपण काय करतो, तशी उतरवतो, त्याला कॉपीराईट म्हणतो. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा आपल्या 11वीला लेक्चर झाले होते, सैराट मूवीचं. सैराटचं हिंदीमध्ये कन्वर्ट कशामध्ये झालं आहे, धडकमध्ये. स्टोरी सेम आहे, फक्त कॅरेक्टर चेंज झालेत. ओके. त्याच्यानंतर आहे तुमचं डेटर्स. आता डेटर्स म्हणजे काय, तर डेटर्स म्हणजे काय असतं माहिती आहे का,
डेटर्स म्हणजे माझ्याकडून मी कोणाला तरी उधारीवरती काहीतरी अमाऊंट किंवा रक्कम दिलेली आहे की बाबा हे घे उधारी आणि तू मला 20 दिवसामध्ये 30 दिवसामध्ये पूर्ण कर. आता हे करंट ॲसेट्स काय म्हणजे शॉर्ट टर्म ॲसेट्स आहे. शॉर्ट टर्म ॲसेट्स म्हणजे काय असतं की बाबा हे काही कालावधीसाठी आपण ते अमाऊंट देतो आहे त्याला, की नंतर तो मला काय करणार आहे, रिटर्न करणार आहे. इथे दिलं आहे बघा, डेटर इज द पर्सन आर अदर फ्रॉम ऑफ पार्टी इन ट्रान्झॅक्शन विच ओन्स मनी टू अदर पार्टीज. म्हणजे आपल्याकडचे पैसे आपण दुसऱ्याला देतो उधारीवरती, त्याला डेटर्स म्हणतात. त्याच्यानंतर आहे बिल रिसिवेबल. बिल रिसिवेबल म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? बिल रिसिवेबल म्हणजे फॉर एक्झाम्पल माझे गुड्स आहेत, म्हणजे इथे नीना काय करते, नीनाने काय केले आहेत, गुड्स शिलाला दिलेत, बरोबर. मग त्याच्या बदल्यात ती काय करेल, त्याला बिल देईल, ती बिल रिसिवेबल करणार आहे. म्हणजे तिला पैसे येणार आहेत, नीनाला गुड्स दिले त्याच्याबद्दल पैसे येणार आहेत ना, मग त्याच्या बदल्यात ती बिल काय करते, रिसिव्ड करते. ओके. त्याच्यानंतर आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड काय झालं, ऑब्विसली हातात पैसे देणे. त्याच्यानंतर कॅश बँक म्हणजे काय, बँकेमध्ये पैसे ठेवणे, बरोबर. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट भरपूर गोष्टीची असते, लाँग टर्म असते आणि शॉर्ट टर्म असते. म्हणजे 6 महिन्यासाठीच येऊ शकतो, 2 वर्षासाठीची पण इन्व्हेस्टमेंट असते. इथे एक्झाम्पल दिलं आहे आपण, रेसिडेंट्स, कार, फोन, एज्युकेशन, शॉपिंग, ट्रान्सपोर्ट, मेडिसिन्स एक्सेट्रा. त्याच्यानंतर आहे म्हणजे हे आता झालं आहे ॲसेट्सचं, मी एक्सप्लेन केलेलं आहे. हे सर्व माझे ॲसेट्स आहेत. ओके. आता मी तुम्हाला लॅबिलिटीज एक्सप्लेन करतो आहे. लॅबिलिटीजमधले पहिलं येतं कॅपिटल. तर आता हे जे रेडमध्ये लिहितो याचं कारण हे आहे की मी फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं की आपल्याला कॅपिटल अकाउंट बनवायचं आहे. तर कॅपिटल अकाउंट आपल्याला सेपरेट नंतर बनवायचं आहे, म्हणून मी सध्या कॅपिटल लॅबिलिटीलाच जातं म्हणून मी टाकून दिलं आहे. त्याला नंतर आपण कसं ट्रान्झॅक्शन वेगळं अकाउंट बनवायचं आहे मी नंतर तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला मी सांगेनच. तर पहिलं गोष्ट कॅपिटल. आता कॅपिटल म्हणजे आपल्याला मी सांगितलं होतं भांडवल म्हणून, बरोबर. म्हणजे आपण काय करतो की दुसऱ्यांकडून आपण पैसे घेतो किंवा आपले पैसे किंवा बिझनेसमध्ये जे पैसे लावतो त्याला आपण कॅपिटल म्हणतो, बरोबर. त्याच्यानंतर आहे मायनस ड्रॉविंग. आता मायनस का होते ते सांगतो. ड्रॉविंग म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट. ड्रॉविंग म्हणजे आपण पर्सनल यूज that refers to act withdrawing cash or asset from the company by the owners for personal use. म्हणजे माझ्या कंपनीचे पैसे मी स्वतःच्या पर्सनल कामासाठी वापरले. म्हणजे एक्झाम्पल घ्या, माझ्याकडे 10 लाखाचं कॅपिटल आहे, 10 लाख रुपये मी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत बिझनेसमध्ये. मला इमर्जन्सी काय झाली, कोणाला तरी हॉस्पिटलाइज करावं लागलं, तिथे मला 2 लाख रुपये खर्च आला आणि माझ्याकडे नाही आहेत स्वतःकडे पर्सनल अकाउंटमध्ये. तर मी काय करेन, त्या मी काय केले, त्या बिझनेसमधले पैसे 2 लाख रुपये घेतले, उचलले आणि माझ्या पर्सनल हॉस्पिटलमध्ये तो खर्च केला. तर ऑब्वियसली माझं कॅपिटल काय झालं, कमी झालं. म्हणजे 10 लाखातले 2 लाख मी पर्सनल यूजसाठी वापरले, तर माझ्याकडे राहिलं किती, 8 लाख. म्हणजे ते काय झालं, मायनस झालं आहे, बरोबर. ओके. कशासाठी देखील असेल, एज्युकेशन पण असेल, मेडिकलसाठी सुद्धा असेल, मी फिरायला गेलो त्यासाठी असेल, मोबाईल घेण्यासाठी यूज केला त्यासाठी असेल. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणजे ते ड्रॉइंगवरती लावलेला इंटरेस्ट, तो सुद्धा मायनस होतो. त्याच्यानंतर नेट लॉस तर ऑब्वियसली मायनस होणार. म्हणजे माझा जर लॉस झाला असेल तर ऑब्वियसली माझं काय होतं, कॅपिटल मायनस होतं. ॲड नेट प्रॉफिट. जर मला कंपनीमध्ये प्रॉफिट झाला तर ऑब्वियसली माझं कॅपिटल काय होणार आहे, वाढणार आहे. आता हे सर्व झालं माझं कॅपिटल. मी ते सर्व रेडमध्ये लिहिले. ते कॅपिटल आपल्याला कॅपिटल अकाउंटमध्ये टाकायचं, ते मी नंतर सांगेनच तुम्हाला. तर आधी हे समजून घ्या फक्त. त्याच्यानंतर आहे बँक लोन. तर बँक लोन म्हणजे काय, आपला बिझनेस वाढवण्यासाठी आपण काय करतो, बँकेकडून लोन घेतो, बरोबर. तर बँकेतून काय घेतलं, आपण लोन घेतलं आहे म्हणून बँक लोन. मी तुम्हाला ऑब्वियसली सांगितलं होतं की लायबिलिटीला कुठल्या एंटर जातात, जिथून आपण कर्ज किंवा उधारीवरती पैसे घेतो
ते कुठे टाकायचे आपण, लायबिलिटीला टाकायचं. तर बँक लोन म्हणजे बँकेतून घेतलेलं कर्ज बिझनेससाठी. ओके. त्याच्यानंतर आहे क्रेडिटर्स. जसं मी डेटर्सचं मागे एक्झाम्पल दिलं होतं तसं क्रेडिटर्स आहे. द पर्सन, बँक ऑर अदर एंटरप्राइजेस दॅट हॅज लेंट मनी टू एक्सटेंड क्रेडिट टू अनदर पार्टीज. म्हणजे काय केलं जातं माहिती आहे का तुम्हाला, की मी दुसऱ्याकडून उधारीवरती पैसे घेतलेत. आपल्या मित्राकडून आपण काय केलं आहे, उधारीवरती पैसे घेतले. बाबा तू आज मला पैसे दे, एवढे अमाऊंटची गरज आहे, मी 1 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर परत देईन. म्हणजे मी उधारीवरती घेतलेत म्हणून क्रेडिटर्स झाला ते. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल. ओके. म्हणजे एक्झाम्पल घ्या की जर मी उधारीवरती वस्तू घेतली आहे, बरोबर, तर उधारीवरती वस्तू घेतल्याच्यानंतर समोरचा मला काय करणार, बिल देणार आहे आणि ते मला काय करावं लागणार, पे करावं लागणार. बिल्स पेएबल इज अ डॉक्युमेंट विच शो द अमाऊंट ओन फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस रिसिव्ड ऑन क्रेडिट. म्हणजे मी काहीतरी गुड्स काय केलं आहे, उधारीवरती घेतले आहे, त्याच्याबद्दल तो समोरचा काय करेल, मला बिल देईल आणि ते मला पैसे रिटर्न द्यावे लागणार आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट. आता बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, द ओव्हरड्राफ्ट अलाव द अकाउंट होल्डर टू कंटिन्यू विड्रॉईंग मनी इवन वेन द अकाउंट हॅज नो फंड इन इट और हॅज इन्सफिशियंट फंड टू कवर द अमाऊंट टू विड्रॉवल्स. म्हणजे काय असतं माहिती आहे, तुमचं जर बँकेमध्ये चांगली स्टेटमेंट असेल, म्हणजे अकाउंट बॅलन्स प्रॉपर असेल, तुमच्या FDs असतील प्रॉपर, आणि तुम्हाला काही अमाऊंटची गरज असेल, बरोबर, तर बँक तुम्हाला ती अमाऊंट देते काही महिन्यासाठी, काही दिवसांसाठी. त्यालाच आपण काय म्हणतो, बँक ओव्हरड्राफ्ट. तर आपल्या इथे लायबिलिटीज आणि ॲसेट्सच्या मी एंट्र्या एक्सप्लेन केलेल्या आहेत, फॉर्मॅट एक्सप्लेन केला आहे. याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही एंट्र्या आहेत अजून, त्या मी तुम्हाला जसे प्रॉब्लेम येतील तसं मी एक्सप्लेन करेनच. बट आय होप की हे तुम्हाला समजलं असेल. जर त्याच्यामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही मला पर्सनली मॅसेज करा. सुरक्षित राहा, आनंदी राहा. थँक्यू.